दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यास राजकीय समीकरण बदलेल का? महाराष्ट्रात मराठीच्या अस्मितेला हिंदुत्वाची जोड मिळेल का? महाराष्ट्रात 1950 व 1960च्या दशकाप्रमाणे परिस्थिती निर्माण झालेली आहे का? 1950 ते आजपर्यंत मराठी माणसासाठी संघर्ष, शिवसेनेची स्थापना, पुन्हा संघर्ष, भाजपची स्थापना, युतीचं सरकार, पुन्हा संघर्ष, मनसे वेगळं झालं, युती सरकार, महाराष्ट्र महाविकास आघाडीचे सरकार, या सर्व घडामोडीची आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रो, आपण सर्व जोडलेले आहात आमच्या YouTube चॅनल डिटॉक्सशी आणि आज आमचा सेगमेंट आहे लोकतंत्र. आणि लोकतंत्र मध्ये आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील लोकतंत्रामधील राजकीय समीकरणाविषयी. तुम्हाला माहित आहे की झालं असं, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत 1ली ते 5वीच्या सर्व माध्यमांना हिंदी भाषा अनिवार्य करण्याबाबतचा राज्य सरकारने GR आणला. मराठी माणूस, मराठी साहित्यिक, मराठी भाषेचे अभ्यासक आणि काही राजकीय पक्ष या GRच्या विरोधामध्ये संभाषण करायला लागले आणि या GRचा विरोध करायला लागले. प्रश्न असा होता, आम्ही का बरं हिंदी शिकायची? जे परप्रांतीय येतात त्यांनी हिंदी शिकावं. गरज नसताना फक्त येणाऱ्या परप्रांतीयांसाठी आम्ही हिंदी का बरं शिकायची? हिंदी कामापुरती सहज येते. मित्र, आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या देशामध्ये मुंबई या ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये हिंदी चित्रपट मोठ्या प्रमाणात काढले जातात. तसेच आपल्या देशामध्ये हिंदीचे पुस्तकं मोठ्या प्रमाणात आहेत, न्यूजपेपर आहेत महाराष्ट्रामध्ये हिंदीचे. त्यानंतर हिंदी भाषेमध्ये लोक सिरियल्स पाहतात, हिंदी भाषेमध्ये लोक सोशल मीडियावर राहतात आणि तसेच हिंदीचे न्यूज चॅनलही मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आपण सर्व प्रकारे हिंदी शिकतो, सोशल मीडियावरही हिंदी शिकतो आणि हिंदी हे खूप कठीण भाषा नसल्यामुळे अनेकांचं असंही मत होतं की याऐवजी आम्ही दुसरं काही शिकू शकतो. पण येणारे मध्य प्रदेश मधले, UP मधले, बिहार मधले, गुजरात मधले आणि भारतातल्या दक्षिण भागातले जे लोक येतात किंवा अन्य प्रदेश मधून आपल्या महाराष्ट्रामध्ये जे लोक येतात, राजस्थान सारख्या राज्यामधून आपल्या महाराष्ट्रामध्ये जे लोक येतात त्यांनी मराठी शिकावं. स्थानिक लोकांची भाषा त्यांनी शिकावी. त्यांनी येथे नोकरी धंदा करतात, ते येथे उद्योग सुरू करतात, येथे ते काम करतात, मग त्यांनी मराठी शिकावं असा सर्वांचा एक मत होता आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये असं तर नाही की 5वी पर्यंतच शिक्षण आहे, त्याच्यानंतर शिकणं बंद होते. तर 5वीच्या नंतर आम्ही सुद्धा हिंदी शिकलेलो आहोत. आमच्या वर्गामध्ये हिंदी हा विषय होता आणि म्हणून हिंदीची सक्ती करण्याची गरज नाही असं मराठी भाषिकांचं म्हणणं आहे. राज्य सरकारच्या या GRच्या विरोधामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी मोठं आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि त्यांनी आंदोलन सुद्धा घोषित केलं. मित्र, जेव्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला त्यानंतर महाराष्ट्रामधून अनेकांचा होत असलेला विरोध, मराठी भाषिकांचा होत असलेला विरोध आणि या गोष्टीमुळे प्रकरण चिघळू नये म्हणून राज्य सरकारने तो GR रद्द केला आणि पुनर्विचाराकरिता कमिटीची स्थापना केली. आंदोलनाच्या आधीच GR रद्द करण्यात आला म्हणून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी मराठीचा विजय मेळावा मुंबई येथील वरळी या ठिकाणी 5 जुलै 2025 ला घेतला. आणि आपल्याला दिसते की पूर्ण तब्बल 19 वर्षाच्या नंतर हे दोन्ही भाऊ एका मंचावर आले आणि दोघांचाही मान सन्मान त्यांनी केला. या सर्व घटनाक्रमाला अनुसरून माझा एक दुसरा प्रश्न आहे, माझा एक वेगळा प्रश्न आहे की मराठीची अस्मिता आहे, ते मान्य आहे, ते राखली त्यांनी किंवा
महाराष्ट्राने, पूर्ण महाराष्ट्राने किंवा जनसामान्यांनीही या गोष्टीचा, हिंदीचा विरोध केला, हे मान्य आहे. पण या सगळ्या घटनाक्रमाला अनुसरून माझा एक वेगळा आणि मोठा प्रश्न आहे, आणि माझे 2-4 वेगळे प्रश्न आहे की महाराष्ट्रातील जनतेकरिता हे गठबंधन एक योग्य पर्याय होऊ शकते का? जनता आता या गठबंधनाविषयी काय विचार करेल? बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली त्यावेळी जशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती होती तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झालेली आहे का? आणि म्हणून हे गठबंधन महाराष्ट्रासाठी पर्याय ठरू शकते का? महाराष्ट्र राज्याची गरज आज हे गठबंधन निर्माण झालेली आहे का? मराठी अस्मिता म्हणून पर्याय ठरू शकते का? आणि महाराष्ट्रातील लोकांकडून हिंदुत्वाचा प्रश्न असला तरीही हे गठबंधन महाराष्ट्राकरिता एक पर्याय ठरू शकते का? असं हे माझे प्रश्न आहे मित्रो. हे जे प्रश्न पडले आहेत त्याकरिता आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल. म्हणजे आपल्याला मागे काय घटनाक्रम घडलेला आहे महाराष्ट्रामध्ये तो आपल्याला बघावा लागेल. आणि आपण तो बघणार आहोत 1950 व 1960 हे जे 2 दशक आहेत तेव्हा महाराष्ट्रामध्ये नेमक्या काय घटनाक्रम घडला ते आपण बघणार आहोत. मित्रो, आज जशी महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आहे आणि केंद्रातही भाजपची सत्ता आहे, तशीच त्या काळामध्ये महाराष्ट्रातही काँग्रेसची सत्ता होती आणि केंद्रातही काँग्रेसची सत्ता होती. तर मित्रो, एक प्रश्न येतो की एक बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कार्टून मध्ये एक बनवलेली एक कहाणी आहे आणि ते मी तिथपासून या सर्व घटनाक्रमचा आज आपण चर्चा करूया मित्रो. नेमकं तर त्या कार्टून मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी एक असा बेंच घेतला आणि बेंचवर एक दुबळा पतलासा महाराष्ट्रीयन माणूस बसवला किंवा महाराष्ट्रीयन माणूस बसवला. आणि झालं असं की त्याच्या नेमक्या त्याच बेंचवर एक दुसऱ्या बाजूने येऊन एक परप्रांतीय येऊन बसला आणि त्याला धक्का मारून तो बसला. त्यानंतर झालं की काही वेळातच दुसरा आणखी एक परप्रांतीय आला आणि तोही त्याच्या दुसऱ्या बाजूने बसला. आणि जो मधामध्ये बसलेला महाराष्ट्रीयन माणूस होता तो या दोघांच्याही परप्रांतीयांमुळे तो चेपला गेला आणि त्याला विवशतेने त्या बेंचवरून उठावं लागलं. आणि मित्रो, इथूनच महाराष्ट्राची कहाणी सुरू होते की आपल्याच बेंचवर, आपल्याच महाराष्ट्रामध्ये बसलेला माणूस म्हणजे कोणत्याही ठिकाणी असो त्याला दुय्यम दर्जा देणं सुरू झालं. या गोष्टीपासून या सगळ्या कहाणीची सुरुवात होते. आता प्रश्न येतो, दुय्यम वागणूक म्हणजे कशी? तर मग एखादं प्रायव्हेट कार्यालय असो, कोणती कंपनी असो, छोटे मोठे उद्योगधंदे असो किंवा एखादं सरकारी कार्यालय असो किंवा मराठी भाषेचा प्रश्न असो किंवा मराठी माणसाच्या शेजारी राहणारा परप्रांतीय असो, या सर्व ठिकाणी त्याला दुय्यम वागणूक दिल्या जायची. त्याला नोकरी मिळणं कमी झालं, त्याच्या कामधंद्यामध्ये त्याला जे यश मिळालं पाहिजे ते मिळणं कमी झालं. आणि अशातच बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि मराठीच्या अस्मितेला जागण्यासाठी एक संघर्ष करणं सुरू केलं आणि महाराष्ट्रामध्ये पहिला महाराष्ट्रीयन लोकांकरिता संघर्ष सुरू झाला मित्र. मग जो जसा ऐकेल, ज्याला जसं ऐकायचं आहे, ज्या परी ऐकायचं आहे त्यापरी त्याला सांगितलं गेलं किंवा न्याय मिळवून देण्यात आला मित्र. हो, या सगळ्या गोष्टी सुरू असताना बाळासाहेब ठाकरे हे निर्णय घेतला की आपला लोकांसाठी आपण एक स्वतः व्यंगचित्राचं साप्ताहिक सुरू करायचं. आणि 1960 मध्ये मार्मिक नावाचं, ऑगस्ट 1960 मध्ये मार्मिक नावाचं त्यांनी एक साप्ताहिक सुरू केलं. आणि त्यामध्ये महाराष्ट्रीयन लोकांचा जो संघर्ष आहे, महाराष्ट्रीयन लोकांसाठी जो संघर्ष आहे, ह्या सगळ्या संघर्षाचं चित्रीकरण करण्यात आलं. मग झालं असं नेमकं की अनेक लोक जुडायचे, अनेकांचे काम समस्या सुटायच्या आणि अनेक लोक विस्कळीत व्हायचे. मग ही गोष्ट लक्षात आली आमचे विज्ञानवादी प्रबोधनकार ठाकरे यांच्या लक्षात आली. म्हणजे मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे वडील विज्ञानवादी प्रबोधनकार ठाकरे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी सांगितलं की बाळ, विखुरलेल्या जनतेला जोड,
बाळ विखुरलेल्या जनतेला संघटित कर आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना सामाजिक संघटन तयार करण्याबाबत त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी सुचवलं आणि एका संघटनेची स्थापना करण्यात आली 19 जून 1966 ला, जे सामाजिक संघटन होतं. आणि मित्र हो, यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे वडील विज्ञानवादी प्रबोधनकार ठाकरे यांनी सांगितलं की हा महाराष्ट्र, हा देश छत्रपती शिवरायांचा आहे आणि शिवरायांचे आपण महाराष्ट्रातले असल्यामुळे आपण आहोत मावळे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले शिवरायांचे सैनिक. आणि मग आपण जर त्यांचे सैनिक आहोत तर आपण या संघटनेला नाव द्यायला पाहिजे शिवसेना. आणि तेव्हा ज्या 1966 ला जी संघटना स्थापन झाली त्या संघटनेचं नाव ठेवण्यात आलं शिवसेना. शिवसेनेच्या स्थापनेनंतर पुन्हा संघर्ष चालला, अनेक वर्षापर्यंत हा संघर्ष चालला. बाताचे भूत बातानं आणि लाताचे भूत लातानं, म्हणजे याचा अर्थ असा होतो की ज्यांनी कानाने ऐकलं, ज्यांनी तोंडाने सांगून कानाने ऐकलं तर ठीक आहे, आणि ज्यांनी कानाने नाही ऐकलं तर त्याच्या कानाखाली लावायचं आणि त्याला सांगायचं की तू ऐक. अशी एक पद्धत सुरू झाली. महाराष्ट्रातील जनतेचं अनेक समस्यापासून समाधान झालं मित्र. रस्त्यावर संघर्ष करून किंवा रस्त्यावर लढून न्याय मिळवणं शक्य नाही. त्यासाठी राजकीय प्रतिनिधित्व, निर्णय देणाऱ्या ठिकाणी आपले लोक असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा घटनाक्रम सुरू व्हावा आणि या सगळ्या गोष्टी सामोर वाढाव्या आणि राजकीय प्रतिनिधित्व मिळावं, या एका उद्देशाने पुन्हा 23 जानेवारी 1989 ला एक दैनिक सुरू करण्यात आलं, जे शिवसेनेची राजकीय भूमिका मांडत होतं. आणि त्या दैनिकचं नाव होतं सामना. सामनामध्ये राजकीय भूमिका मांडल्या जात होती, पण यामध्ये एक मोठ्या गोष्टीची एक पुन्हा एंट्री होते की ती अशी की 1980 ला भाजपची स्थापना झाली. आणि त्यानंतर मध्ये शिवसेना आणि भाजपची युती 1989 ला युती झाली. आणि शिवसेना ही आधीपासूनच महाराष्ट्रामध्ये एका मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये होती. मित्र, 1995 ला महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीची सरकार आली, ज्याला युतीची सरकार म्हणून संबोधण्यात आले. या काळामध्ये शिवसेनेचे 73 विधायक होते आणि 65 विधायक भाजपचे होते मित्र. आणि ही युती सर्वात मोठी युती, म्हणजे 30 वर्षापर्यंत ही युती चालली. 1989 ते 2019 पर्यंत ही युती चालली. या युतीमध्ये अनेक घडामोडी घडल्या आणि आपण तोच आपला एक महत्वाचा विषय आहे की घडामोडी काय घडल्या, मग आजचं समीकरण काय बनलाय, हा आपला विषय सुरू आहे मित्र. तर यामध्ये आरोप प्रत्यारोप, म्हणजे सत्ता पक्षाचे विपक्षवर, विपक्षचे सत्ता पक्षावर, किंवा सत्ता पक्षाचे सत्ता पक्षामधील जे पक्ष आहेत त्यांच्यावर अनेक आरोप झाले. महाराष्ट्रामध्ये अनेकदा दंगेही झाले, सरकार अनेकांची आली, कधी शिवसेना प्रणित सरकार आली तर कधी काँग्रेस प्रणित सरकार आली. आणि मित्र हो, अनेक नेत्यांनी पार्ट्या सुद्धा बदलल्या. अनेकदा छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये काही नेते कुठे गेले, एकाच दोन नेते दुसऱ्या पार्टीत तर एकाच दोन नेते पहिल्या पार्टीत, असा प्रकार अनेक वर्षापर्यंत चालला. पण मित्र हो, या सगळ्या काळामध्ये ज्या 8 गोष्टी, 8 ज्या घटना महत्वाच्या घडल्या, राजकीय ज्या घडामोडी झाल्या 8, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यानंतरच आपल्याला दिसेल की हे गठबंधन काही महाराष्ट्राला दुसरी वेगळी काही दिशा देईल का, महाराष्ट्राला पर्याय देईल का, याबाबत आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वात महत्वाची घटना ही घडली की शिवसेनेमधून मनसे नावाचा एक पुन्हा पक्ष तयार झाला. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी एक आपल्या स्वतःच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. लागल्या जेव्हा इलेक्शन झालं तर त्यामध्ये त्यांचे 11 आमदार निवडून आले आणि ते शिवसेनेपासून तब्बल 19 वर्षापर्यंत दूर राहील. त्यानंतर मित्र हो, 2015 मध्ये पुन्हा युतीची सरकार आली, जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री बनले. आणि
व्यवहार त्यांचा असा होता, दोघांचाही, शिवसेना आणि भाजपचा, की तुझ्यासोबत करमेना आणि तुझ्या विना जमेना, असा ते 5 वर्षाचा काळ तो असाच निघाला. एकमेकांसोबत जमतही नव्हतं आणि एकमेकाशिवाय करमतही नव्हतं आणि हे 5 वर्ष अशा प्रकारे निघाले मित्र. त्यानंतर विधानसभेचे इलेक्शन झालं आणि त्यामध्ये 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे बनले आणि नंतर लागल्या 2.5 वर्षामध्ये 19 जून 2022 पर्यंत ते मुख्यमंत्री राहिले. जे 5 वर्ष पूर्ण कार्यकाळ असतो पण ते 2.5 वर्षापर्यंतच राहू शकले, कारण त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे घटनाक्रम घडले. तर काय झालं मित्र, की उद्धव ठाकरे यांना 2.5 वर्षातच राजीनामा द्यावा लागला आणि त्यांना 5 वर्ष सुद्धा मुख्यमंत्री राहू दिलं नाही किंवा राहता आलं नाही. हा एक महत्वाचा विषय आहे मित्र. त्यानंतर एक 5वा प्रश्न हा आला की 2022 मध्ये जे मूळची शिवसेना आहे, ज्यामधून मनसे 2006 मध्ये एक वेगळी झाली होती, तर मूळच्या शिवसेनेमध्ये पुन्हा वेगळा एक गट तयार झाला. एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये आणि पुन्हा एका दुसऱ्या शिवसेनेची स्थापना झाली. आणखी एक घडामोडी अशी घडली राजकीय, की राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुन्हा अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एक राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी झाली मित्र. आणि मग या सगळ्या घडामोडीमध्ये एक विषय महत्वाचा दिसला की महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये स्थानिक जे पक्ष आहे त्यांचे विघटन करण्याचा आरोप हा भारतीय जनता पार्टीवर लागला. अनेक पत्रकारांनी, अनेक विचारवंतांनी आणि राजकीय जे समीक्षक आहे त्यांनी हा आरोप लावला की भारतीय जनता पार्टी ही जे स्थानिक पक्ष आहेत त्यांचं विघटन करत आहे, त्यांना संपवत आहे मित्र. मग नंतर 8वी घटना घडली आणि जे खूप महत्वाची आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने, नुसत्या राजकारणाच्या किंवा राजतंत्राच्या दृष्टीने महत्वाची नाही, तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीने महत्वाची आहे, की ज्या काळामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्या काळामध्ये महाराष्ट्रात येणारे जे उद्योग आहेत, भारतामधल्या काही उद्योजकांनी जर गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये करायची म्हटलं, ती असो की परराष्ट्रामधली गुंतवणूक असो, तर हे जे आली तर ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा सत्तेमध्ये होते तर त्यांच्या काळामध्ये ह्या सगळ्या प्रकारचे उद्योगधंदे हे गुजरातमध्ये आणि काही परराज्यामध्ये हलविण्यात आले असा आरोप लागला मित्र. तर आपण ते कोणते उद्योगधंदे आहेत त्याविषयी पाहू आणि काही महत्वाचे कार्यालय आणि काही महत्वाचे जे संस्थान होते तेही आपल्या राज्यामध्ये न स्थापित होऊ देता तेही परराज्यामध्ये किंवा गुजरातमध्ये हलवण्यात आला असा एक आरोप लागला. तर त्याविषयी आपण माहिती घेऊया. महाराष्ट्रामध्ये जी महत्वाची गुंतवणूक होणार होती, जे उद्योगधंदे येणार होते त्याविषयी आपण माहिती बघत आहोत. तर यामध्ये सर्वात मोठा प्रोजेक्ट जो महाराष्ट्रामध्ये सेमी कंडक्टरचा येणार होता, तर त्याचं नाव होतं वेदांता फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रोजेक्ट आणि हा होता 1.54 लाख कोटी रुपयाचा. आणि हा सेमी कंडक्टर म्हणजे अर्धवाहक आणि डिस्प्ले फॅब्रिकेशन युनिटचा प्रकल्प होता. आणि सेमी कंडक्टर हे इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा महत्वाचा भाग असतात. उदाहरणार्थ मोबाईल, लॅपटॉप आणि गाड्या यामध्ये ते वापरल्या जाते किंवा अन्यत्र ठिकाणीही काही ठिकाणी वापरल्या जाते मित्र. तर हा प्रोजेक्ट गुजरातमध्ये नेमण्यात आला. त्यानंतर होता टाटा एअरबेस C-295 वाहतूक विमान प्रकल्प आणि हा प्रकल्प होता 22,000 कोटी रुपयाचा. आणि हा प्रकल्प सप्टेंबर 2022 ते ऑक्टोबर 2022 ला महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यात आला. मग एक नंतर होता मेडिकल डिव्हाइस पार्क. मूळचं कुठं होतं, हा छत्रपती संभाजीनगर मध्ये होता, नियोजित होता. महाराष्ट्रामधून हाही निसटला. हा प्रोजेक्ट याचा होता वैद्यकीय उपकरणाच्या निर्मितीसाठी आवश्यक सुविधा आणि गुंतवणूक. तर दुसरा एक होता गेल इंडिया पेट्रोकेमिकल प्रकल्प. मूळचं ठिकाण होतं छत्रपती संभाजीनगर आणि गेलेलं ठिकाण सिहोर मध्य प्रदेश मध्ये हलवण्यात आला. आणि याच्यामध्ये गुंतवणूक होती 50,000 कोटीची.
आणि याचं महत्व काय होतं तर पेट्रोकेमिकल क्षेत्रातील मोठी गुंतवणूक आणि रोजगार संधी तीन चारही प्रोजेक्ट मध्ये होती. आणि एक नंतरचा प्रोजेक्ट होता पहिली पाणबुडी पर्यटन प्रकल्प आणि मूळ ठिकाण होतं सिंधुदुर्ग मध्ये आणि गुंतवणूक होती 56 कोटी रुपयाची. आणि मित्रो हा गुजरात मध्ये द्वारका या ठिकाणी गेला. आणि महत्वाचं पर्यटन क्षेत्रातील एक नवीन आणि आकर्षक प्रकल्प ज्यामुळे स्थानिक रोजगाराला चालना मिळाली असती. त्यानंतर एक होता सौर पॅनल उत्पादन प्रकल्प मूळ ठिकाण नागपूरमध्ये नागपूर या ठिकाणी होता आणि तो गुजरातला गेला. यामध्ये 18,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होती. आणि हा विषय काय होता तर अक्षय ऊर्जा क्षेत्रातील महत्वाचा प्रकल्प होता. आणि त्यानंतर होता बल्क ड्रग पार्क प्रकल्प म्हणजे हा फार्मा इंडस्ट्री संबंधित होता. जो औषधीची जी इंडस्ट्री आहे मेडिसिन इंडस्ट्री त्याला फार्मा इंडस्ट्री म्हणतात आणि त्याच्या संबंधित हा प्रोजेक्ट होता. आणि यामध्ये काय होतं तर 80,000 कोटीची गुंतवणूक होती. महाराष्ट्रात रायगड या ठिकाणी तो नियोजित होता आणि हिमाचल प्रदेशमध्ये त्याला स्थलांतरित करण्यात आलं. या प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असती. आणि एक दुसरी गोष्ट की जवळजवळ 1 ते 1.25 लाख बेरोजगारांना रोजगार मिळाला असता. हा सर्वात मोठा विषय आहे की बेरोजगारांना रोजगार मिळाला असता आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही दुरुस्त झाली असती. मित्र त्यानंतर काही महत्वाचे कार्यालय आणि संस्था ह्या सुद्धा महाराष्ट्रामधून परराज्यात किंवा गुजरातमध्ये हलवण्यात आल्या. त्याबाबतही आरोप लागले. जसे उद्योगधंदे महाराष्ट्रामधून बाहेर गेले किंवा जाऊ दिले गुजरातमध्ये विशेष करून गेले हे जसे आरोप लागले तसे पुन्हा आरोप लागले. आपण तर कार्यालय आणि ज्या संस्था गेल्या त्याबाबत आपण बोलत आहोत की तर त्यामध्ये ते आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर हे केंद्र मुंबईमध्ये प्रस्तावित होते परंतु ते गुजरात मधील गांधीनगरमध्ये हलवण्यात आले. हा एक मोठा आरोप आहे की हे एक मोठे आर्थिक केंद्र आहे आणि तुम्हालाही माहित आहे IFSC हे एक मोठं आर्थिक केंद्र आहे. मग राष्ट्रीय कामगार शिक्षण मंडळ तर नॅशनल लेबर एज्युकेशन बोर्ड नागपूर येथील कार्यालय गुजरातमध्ये हलवण्यात आलं म्हणजे नागपूरमध्ये असलेलं कार्यालय गुजरातमध्ये हलवण्यात आलं. त्यानंतर एअर इंडियाचे मुख्यालय मुंबईमधून दिल्लीला हलवण्यात आलं. त्यानंतर सागरी पोलीस अकादमी पालघर मधील ही अकादमी गुजरातला हलवण्यात आली असे आरोप लागले. मित्रो फडणवीस सरकारने जेव्हा आता इलेक्शन जे झालं विधानसभेचं त्यामध्ये प्रचारामध्ये खूपदा म्हटलं की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 पण त्या गोष्टीला आताही न्याय मिळाला नाही किंवा शेतकऱ्यांच्या 7/12 म्हणजे शेतकऱ्यांवर जे कर्ज आहे ते कर्जमाफी आताही झालेली नाही आणि शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालेला नाही. आणि याबाबत आज आपल्या महाराष्ट्रामध्ये बच्चू कडू यांनी आधी आंदोलन केलं त्यानंतर आता पुन्हा त्यांचं पायदळ चालू एक मोठं आंदोलन सुरू आहे. मित्र आता प्रश्न हा येतो माझा की आपण आपल्या प्रश्नावर वापस येऊया की 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यास राजकीय समीकरण बदलेल का. त्यानंतर महाराष्ट्रात मराठीच्या अस्मितेला हिंदुत्वाची जोड मिळेल का आणि महाराष्ट्रामध्ये सन 1950 व 1960च्या दशकाप्रमाणे परिस्थिती निर्माण झालेली आहे का आणि महाराष्ट्राला पुन्हा महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महाराष्ट्रातील जनतेच्या रोजगारासाठी महाराष्ट्रातील मराठी भाषेसाठी पुन्हा या गठबंधनच्या माध्यमातून संघर्षासाठी सामोरा जावा लागेल का. मित्र आता कारण असे आहे की शिवसेना ही पूर्ण गाळून पुसून काय म्हणता येईल वेगळी झाली आहे. ज्यांना थांबायचे होतं मूळच्या शिवसेनेमध्ये थांबले ज्यांना जायचं होतं एकनाथजी शिंदे यांच्यासोबत ज्यांना जायचं होतं ते गेलेले आहेत. ज्यांना मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून जायचं होतं तेही गेलेले आहेत. जे टिकून आहेत ते टिकून आहेत. त्यानंतर विषय येतो की आज दोन्ही भाऊ जमा झाले आहे भावनिक एकत्रीकरण झालंय आणि जे शिवसेना तोडली त्यामुळे महाराष्ट्रामधून सहानुभूती मिळू शकते.
उद्धव ठाकरे यांना मध्येच राजीनामा द्यावा लागला, त्यामुळे एक सहानुभूती मिळू शकते आणि त्यानंतर त्यांना जे पद सोडावं लागलं, जसं महाराष्ट्रामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीची एक वेगळी जे लहर आहे किंवा आता मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला भारताचं नेतृत्व करत आहे, छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर विचारसरणी भारतामध्ये महाराष्ट्रामधून जे मोठं नेतृत्व मिळत आहे, तर त्याचं असं म्हणणं आहे की हे जे उद्धव ठाकरे यांना जे राजीनामा द्यावा लागला हे असंवैधानिक होतं आणि मूळतः शिवसेनेचं जे म्हणणं आहे तेही म्हणणं आहे उद्धव ठाकरे गटाचं की यांना असंवैधानिकपणे विवशतेने राजीनामा द्यावा लागला. आणि दुसरा प्रश्न येतो की जे स्थानिक पक्ष आहे ते सहसा ज्या राज्यामध्ये स्थानिक पक्ष आहे ते आपल्या राज्यासाठी संघर्ष करतात. त्यांना वाटते की आपला राज्य जर समजा आपण आपल्या राज्यात जर काम केलं तर आपल्या राज्यामध्ये आपली पुन्हा सरकार येईल, हा एक हेतू असतोच आणि त्याच्या सोबत आपलं राज्य म्हणून आपण काम करायचं. पण भाजपवर पुन्हा आरोप लागत आहेत की हे विघटन करत आहे स्थानिक जे पक्ष आहेत त्यांचं विघटन करत आहे. उद्धव ठाकरे यांनी विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये जेवढी शेतकऱ्यांना कर्जमाफी तशी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी हे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानाचा जो 2.5 वर्षाचा काळ आहे त्यामध्ये 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी दिली होती. हा एक शेतकऱ्यासाठी एक खूप मोठा विषय आहे मित्र की उद्धव ठाकरे यांनी आम्हाला कर्जमाफी दिली होती आणि तेव्हा कोरोनाचा काळ होता आणि शेतकरी बेहाल होता आणि पूर्ण भारतही बेहाल होता आणि पूर्ण जगही बेहाल होतं. मित्र आपल्याला दिसेल की जे शिवसेना जे गाडोरी मोकळी झाली आहे, ज्यांना थांबायचं होतं ते थांबले आणि ज्यांना जायचं होतं आपली दिशा मोकळी करायची होती ते गेले. त्यानंतर मित्र मनसेसोबतही तसं झालं की सत्ता नसतानाही टिकून राहायचं होतं, तेही अनेक नेते आजही टिकून आहेत. तर मित्र आता एक विषय येतो महत्वाचा की दोन्ही भाऊ हे एकत्रित आले आहेत, तर महाराष्ट्र लोक यांना भावनिक प्रतिसाद देईल का, त्यानंतर शिवसेना तोडली त्याची सहानुभूती मिळेल का, त्यानंतर की उद्धव ठाकरे यांचा जे मुख्यमंत्री असताना कार्यकाळ पूर्ण करू दिला नाही त्यालाही महत्व देतील का, आणि आता जे म्हणत आहे की फडणवीस सरकारवर की तुम्ही आमचा सातबारा कोरा करत नाही आहे. तर मित्र आणि दुसरा प्रश्न की आपल्या महाराष्ट्रामधून जे काही उद्योग परराज्यामध्ये गेले किंवा काही उद्योग तर या देशामधून दुसऱ्या देशामध्ये चालले गेले आणि काही महत्वाचे जे संस्थान किंवा कार्यालयही आपल्या महाराष्ट्रामधून गेले आणि महाराष्ट्र एक मोठ्या गुंतवणुकीला आणि सोबत महाराष्ट्रातील बेरोजगारांना जे रोजगार मिळणार होतं त्या दोन्ही गोष्टीला मुकलं. रोजगारही बेरोजगार बिचारे बेरोजगार राहिले आणि जे आर्थिक परिस्थिती दुरुस्त होणार होती तेही जशी तशी हालाकीची राहिली. आणि त्यानंतर सर्वात पहिला प्रश्न हा येतो की महाराष्ट्रातील लोक यांना साथ देतील का या गठबंधनला, पण हे गठबंधन होईल का हा प्रश्न सर्वात पहिला येतो ना. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जेव्हा वरळी या ठिकाणी जेव्हा त्यांचा मराठीचा विजय मेळावा जेव्हा झाला तेव्हा तिथे दिसलं की एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आणि सगळ्या युत्या आघाड्या होत राहतील असं राज ठाकरे यांनी म्हटलं. म्हणजे युतीचे किंवा एकत्र राहण्याचे त्यांनी संकेत दिलेले आहे. मित्र दुसरा एक प्रश्न असा येतो की 19 वर्षापासून मराठीची अस्मिता आहे, शिवसेना आहे, एक महाराष्ट्रीयन लोक आक्रमकपणे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करत होते. शिवसेनेमध्ये असताना महाराष्ट्रीयन लोक एक बिलकुल आमच्यावर अन्याय सहन करणार नाही अशा प्रकारे वागत होते. तर आज या गठबंधनवर लोकांचाही दबाव आहे की हे एकत्र आलेच पाहिजे आणि या लोकांनी दोन्ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपला जो मीपणा आहे तो सोडला पाहिजे. आणि त्यानंतर आता जर एकत्र आले नाही तर लोक क्षमा करणार नाही. सगळ्यात पहिली गोष्ट तर कधी क्षमा करणार नाही आणि पुन्हा फुकट संधी सुद्धा देणार नाही. मित्र हा एक प्रश्न आहे. मग यामध्ये माझा एक पुन्हा प्रश्न आहे, आमचे प्रश्न काही खतम होत नाही. पुन्हा एक प्रश्न असा आहे
की आता महाराष्ट्रामध्ये एक मोठी चळवळ सुरू आहे किंवा मोठी मागणी चालू आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जी मागणी सुरू आहे त्यामध्ये जे बच्चूभाऊ कडू आहेत यांचं जे प्रहार संघटन आहे आणि त्याचा जो संघर्ष सुरू आहे, या संघर्षाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केलेला आहे. आणि या गठबंधनमध्ये म्हणजे या होणाऱ्या जी युती आहे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, या युतीमध्ये विदर्भातील एक मोठा मित्र म्हणून बच्चूभाऊ कडू यांचं प्रहार जे संघटन आहे यालाही सोबत घेतील का, हा एक प्रश्न आहे मित्रो. आणि अशा सगळ्या प्रश्नानिशी आणि अशा सगळ्या महाराष्ट्रातील लोकांच्या मानसिकतेनिशी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन असो किंवा छोटं मोठं जे इलेक्शन असो, यामध्ये प्रचाराची मांडणी कशी या युती मार्फत होते आणि महाराष्ट्रासाठी कसा संघर्ष चालतो याबाबत पुन्हा या गठबंधनच्या मार्फत सत्ता येईल का आणि त्यानंतर महाराष्ट्रीयन लोकांची अस्मिता जपल्या जाईल का, या प्रश्नानिशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं.